हालो चेक. धन्यवाद यासिन सर. आपण सर्वजण आहोत अर्थातच रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये. ज्या अलिबाग तालुक्यामध्ये एक आदर्श वर्सोली गाव, ज्या वर्सोली गावामध्ये तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे बरेच व्यक्ती मिळणार आहेत किंवा त्याच वेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक आणि कला क्रीडा क्षेत्रामध्ये अर्थातच योगेश अग्रावकर याचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये ज्याचं झालं तोच अर्थातच वर्सोली गावचा योगेश अग्रावकर. आणि असे बरेचसे जे अर्थातच व्यक्ती आहेत, कोणी इंजिनियर्स, वकील, डॉक्टर आणि खूप मोठा इतिहास वर्सोली गावामध्ये आहे. आणि त्याच वर्सोली गावामध्ये मैत्री दशक वर्सोली 2023 पर्व तिसरं आज दिमागदार आणि एक वैभवशाली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. पहिला सामना जेव्हा समाप्त झाला त्या सामन्यामध्ये एक जबरदस्त विजय प्राप्त केला. अर्थातच अमित दादा नाईक पुरस्कृत जे बारांचा देव नौखार या संघाने तो सामना जिंकला. तर दुसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. अमित दादा ठाकूर पुरस्कृत कुबेर इलेव्हन अलिबाग विरुद्ध अवधूत नखाते पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे. या दोन्ही संघादरम्यान जेव्हा टॉस झाला, दोन्ही संघांचा 12 खेळाडू जर आमच्या आतिथ्य कक्षामध्ये समालोचक कक्षामध्ये आला नाही आणि जर आमच्या मंडळाने इथे पेनल्टी दिली तर त्याला सर्वस्वी जबाबदार आपण असतात. तर जेव्हा टॉस झाला तेव्हा टॉस कुबेर इलेव्हन अलिबाग या संघाने जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच हशिवरे संघाला. हशिवरे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सचिन म्हात्रे. ही जोडी मैदानामध्ये पहिलं षटक म्हटलं की पॉवर प्लेचा आणि त्या षटकामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक हे 30 षटकाच्या बाहेर पाडणार आहोत. त्यातील पहिला क्षेत्ररक्षक अर्थातच वायडिश लॉंगऑफच्या दिशेने तैनात केलेला आहे. तर दुसरा क्षेत्ररक्षक अर्थातच या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. तर पहिले षटक गोलंदाज रोहित पाटील येतोय. पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. पहिल्या बॉलवरती गुडलेन स्पॉट म्हणून चेंडू थोडासा खालीच राहिला आतल्या दिशेने. इथे मात्र थोडासा वळण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांचा सक्सेसफुल झालाय. पहिलाच बॉल येते डॉट. 5 षटकांचा सामना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहिल्या जर आपण सामन्याचा आढावा घेतला तर पहिल्या सामन्यामध्ये ही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल ठरली, कारण फलंदाज स्ट्रगल करताना पाहिले. यावेळेला पहिल्याच बॉलवरती डॉट, तर दुसऱ्या बॉलवरती इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र फलंदाज आपण पाहिलं तर प्रफुल्ल पाटील पहिल्याच बॉलवरती इथे मात्र बाद. सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजेच पंकज जाधव. तदनंतर मग रोहित पाटील असेल, सूरज असेल. पुन्हा एकदा पुढील बॉल रोहित. यावेळेला मात्र पंचांचा इशारा येते व्हाईट बॉलचा. धावसंख्येत अतिरिक्त 1 नेबत. अर्थातच पुन्हा एकदा थोडासा निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा रोहित पाटीलचा होता, परंतु इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. या बॉलवरती अतिरिक्त 1 ने धबत. पहिली धाव ही मात्र अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आणि पुन्हा एकदा आपण इथे जर बघितलं तर फलंदाज प्रसाद डकट स्वरूपात बाद होतोय.
बाद झालेत, तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. प्रणयवरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इथे 2 विकेट्स जे महत्वपूर्ण आहे ते मात्र इथे बाद झालेले आहेत. यानंतर होणारा सामना नवजीवन दिघोडी विरुद्ध श्राव्या 11 एकविरा थळ. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट अर्थातच आपण यानंतर पहिल्या सामन्यातील विजयी संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ यामध्ये आपण लगेचच सेकंड राऊंडचा सामना खेळणार आहोत. त्याच्यामुळे विजय संघाने मात्र कुठेही जायचं नाही याची नोंद मात्र घ्यायची आहे. अर्थातच पहिल्या जर सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नौकर संघ विजयी झालाय, तर त्या संघाने कुठेही जायचं नाही. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. यावेळेला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज चेंडू शॉर्ट थडम्याच्या दिशेनं पुन्हा एकदा डीप थडम्याच्या दिशेने येतोय, बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मात्र प्रणयच्या बॅटमधून आपण बघितला 4 धावा धाफलकावरती ऍड झाल्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत धाफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज रोहित पाटील. यावेळेला पुन्हा एकदा मारायचा होता स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं, बॅटची एज इथे घेतली. शॉर्ट हरम्यानच्या दिशेनं चेंडू जोपर्यंत जाईल तोपर्यंत धावा मात्र येणार नाहीयेत. डॉट बॉल येतोय. 5 बॉल झालेत, अंतिम बॉल या षटकातील. जो मानस होता मनामध्ये पहिल्या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा, तो आतापर्यंत मी म्हणेन सक्सेसफुल झाले नाहीये. अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसला गेला. 1 ओव्हरची सांगता. बॅटिंग करत असताना आपण धाफलकावरती धावा पाहिल्या तर 2 गडी बाद, 5 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच ॲडव्होकेट सुजयजी घरत, माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य वर्सोली, आणि आकाशजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस, या दोघांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि त्यांच्या समवेत संदीप घरत, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वारडे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर आणि रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी, या सर्वांची खूप चांगल्या पद्धतीची साथ. आणि त्याच कारणास्तव आपण जर बघितलं तर तिसरं पर्व इथे आपण सुरू केलेलं आहे. आणि हे जे पर्व आहे असंच अविरतपणे सुरू राहो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आयोजकांचा मी स्पेशली या ठिकाणी आभार व्यक्त करेन की प्रत्येक पर्वाला तुमच्याकडून काही ना काहीतरी नवीन संकल्पना, नवीन काहीतरी पाहायला मिळते. कारण या स्पर्धात्मक युगामध्ये जगताना तुम्हाला माहिती आहे क्वांटिटीला महत्त्व नाही तर क्वालिटीला महत्त्व आहे. आणि तीच क्वालिटी तुम्ही सातत्यानं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल खेळाडूंच्या वतीनं आणि समालोचकांच्या वतीनं आपला हार्दिक आभार. गोलंदाज पार्थ पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण जर बघितलं तर इथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु या बॉलवरती मात्र झेल सुटला आणि 2 धावा धाफलकावरती जमा केल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अप्रतिम अशी केली. पॉवर प्लेचा षटक होतो. गोलंदाज रोहित पाटीलने 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट आपल्या नावावरती केल्या. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पार्थ, या पार्थचा आपण विचार केला तर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या व्यावसायिक स्पर्धा असतात, रायगड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये पार्थला आपण सातत्याने खेळताना पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल चांगल्या पद्धतीने संभाषण घेतला, पण तो डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 2 धावा तर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव. धाफलकावरती धावा 8 धावा आलेल्या आहेत. दोनही संघ अलिबाग तालुक्यामध्ये नामवंत संघ आहेत, कारण दोन्ही संघादरम्यान उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग हे सातत्यानं आपण पाहतोय. कारण हाशिवरे संघाचा आपण इतिहास बघितला तर मोठमोठ्या ज्या व्यावसायिक स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला जो प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचा मानकरी होत असतो. आणि नाण्याची दुसरी बाजू आपण बघितलं तर कुबेर एरोन अलिबाग या संघाचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतलं जातं. त्या संघामध्ये पंकज जाधव ही व्यक्ती, आपण हा खेळाडू सातत्यानं पाहत असतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पण तिथे प्रयत्न फसला गेला. बॅटची एज चेंडू मात्र जलद गतीनं बिहाइंड द विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार.
पाटील मॅन फ्रॉम पनवेल आणि त्यांच्या समवेत आपल्या अलिबाग तालुक्यामधील थ गावातील संकेश ढोळे या दोन्ही पंचांचा हार्दिक आभार. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज चेंडू फ्लाइंग स्लिक मध्ये, परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव घेण्यापासून मात्र अलिबाग संघ इथे रोखू शकत नाहीत. एक धाव ऍड होणार आहे आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. पहिल्या सत्राचं खेळ मैदानामध्ये मार्गस्थ या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. संपूर्ण टेक्निकल टीम आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सज्ज झालेली आहे. सर्व ऑपरेटर या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आमचे डीजे ऑपरेटर अर्थातच कार्तिक ऑडिओ, डीजे अर्थातच लवेश यांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. खूप चांगल्या पद्धतीचं माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम आणि वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी सॉन्ग. यावेळेला ऑन साइडला मारायचा होता, लीडिंग एज स्वतः पंकज जाधव झेल खाली आणि इथे आपण जर बघितलं तर सचिन मात्रे बॅक टू दी पॅव्हिलियन. पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी सलग 3 वर्ष मला संधी ज्याने उपलब्ध करून दिली, अर्थातच सुजयजी घरत, आकाजी राणे, चेतन घरत, त्याच्यासोबत निखिल पवार आणि यासिन सर या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय. कारण सलग 3ऱ्या वर्षी या ठिकाणी मला संधी दिलेली आहे. कारण कोणताही कलाकार म्हटला की त्या कलाकाराला प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा असतो. मग तो कलाकार तुमचा राजकारणामधला असू द्या, तो कलाकार तुमचा क्रीडा स्पर्धामधला असू द्या, या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, धावसंख्येत अतिरिक्त 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. अंतिम बॉल असणार आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि अंतिम बॉल वरती पाहूया कशा पद्धतीने खेळ असणार आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर जयेश. यावेळेला अप्रतिम जलद गतीचा हा आपण पाहिला तर चेंडू होता, चेंडू मध्ये वेग आणि त्याच वेळेला टर्न सुद्धा पाहिला. 2 षटकांची सांगता. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 14 धावा आलेल्या आहेत. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकांची सांगता, 3 षटक अजूनही शिल्लक असणार आहेत. या पुढे होणारा सामना अर्थातच पहिल्या सामन्यातील विजयी संघ अर्थात नौकार आणि त्यामध्ये त्याच्यासोबत खेळणारा संघ तो म्हणजेच या सामन्यामधील विजयी संघ. या दोन्ही संघादरम्यान आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. तर मैदानामध्ये फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय अवधूतजी नखादे. विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाईसाहेब. दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याला सत्र हे 25 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायचं आहे. पहिल्याच जेव्हा सामना सुरू होण्यापूर्वी आपण सूचना केल्या होत्या, त्याच्यामुळे दोनही संघांना विनंती असेल की आपल्याला सत्र हे 25 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायचं आहे. म्हणजे 4 षटकं जी आहेत पहिली ही आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायची आहेत. जर पहिल्या 4 षटकांना आपल्याला 1 मिनिट एक्स्ट्रा लागला, जर 21 मिनिटं लागली तर एक खेळाडू तुम्हाला 30 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना प्रत्येक संघासाठी असेल, मात्र याची नोंद ही प्रत्येक संघाने घ्यायची आहे. अखोटप्याचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बा. केल्या आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्याच बॉलवरती इथे वैभवने विकेट प्राप्त केला. फलंदाज इथे बॅटिंग करत असताना मात्र प्रणय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण मात्र प्रवेश करतोय. नौकर हाशिवरे संघाची सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल, कारण ज्या जोडीकडे आपण आवर्जून पाहतो किंवा ज्या जोडीनं
हशिवरे संघाला कित्येक फायनल मारून दिलेले आहेत किंवा अडचणीमधून बाहेर काढलेला आहे असा प्रसाद आणि प्रफुल्ल हे दोनही फलंदाज 0 या संख्येवरती बाद झाले आणि तोच प्रेशर आतापर्यंत कंटिन्युअस होत असताना हे दोनही फलंदाज शेवटल्या क्षणापर्यंत थांबले तर एक चांगलं टार्गेट करू शकतील. कारण जयेश आणि प्रवीण यांच्याकडे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा अर्थातच एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. पुन्हा एकदा इथे वेगवान चेंडू परंतु दिशाहीन गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने बाद. वैभव कांबळे म्हटले की अर्थातच अलिबाग तालुक्यामधील एक यंगस्टर खेळाडू आहे जो अलिबाग प्रीमियर लीग मध्ये थेरोंडा या संघाकडून ज्याने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता आणि कुबेर इलेव्हन अलिबाग संघाकडून खेळत असताना गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल दोनही युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी तो सातत्याने करत असतो. यावेळेला आपण पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला जरूर. पुन्हा एकदा इथे मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्या फटक्याला खूप चांगली ओळख मिळाली तो म्हणजे सुपला शॉट. चेंडू बॉडीच्या बाहेर येतोय चौकार. वरती या चौकाराच्या सहाय्याने आलेले आहेत. गोलंदाज वैभव कांबळे पहिल्या बॉलवरती विकेट घेतला, नंतर चेंडू वाईड फेकला आणि आता मात्र चौकार येतोय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज वैभव कांबळे थोडंसं या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करावे लागेल कारण फलंदाज या ठिकाणी थोडासा हवी होतोय. प्रवीणच्या बॅटमधून एक लिडिंग एज घेतली होती जरूर, परंतु चेंडू चौकारच्या दिशेनं. या वेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गुडलेन स्पॉटून चेंडू मात्र आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न वैभव कांबळेचा पाहायला मिळतोय. खूप चांगला वेग आहे वैभवकडे आणि चेंडू आतमध्ये वळवण्याची किमया किंवा बाहेरच्या दिशेने काढण्याची किमया ही वैभवकडे आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू वैभव कांबळेकडे असलेली अर्थातच गुणवत्ता कौशल्य गोलंदाजीवरती असलेलं संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे जिंकायचं असेल तर फलंदाजाला इथे रोखून धरावं लागेल कारण समोरच्या संघामध्ये खूप चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. यावेळेला अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे खूप चांगल्या पद्धतीचा थ्रो पाहायला मिळतोय कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असाल फलंदाजी करत असाल त्याच वेळा तुमचं क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं असतो. मग त्याच्यामध्ये तुमचं कशा पद्धतीने चेंडू फील्ड करताय, तुमचा थ्रो कशा पद्धतीने आहे, या गोष्टी सुद्धा मॅटर करत असतात. कारण एखादा ओव्हर थ्रो झाला तर एक धाव ही अतिरिक्त स्वरूपात समोरच्या संघाला मिळत असते, त्याच्यामुळे तुमचं थ्रोवरती नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 20 धाव आलेल्या आहेत. 20 रन्स ऑन अ स्कोअर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज वैभव कांबळे याच्या माध्यमातून तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला खोलो टप्प्याचा बॉल इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये, परंतु या बॉलवरती लेग बाय स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील आपण पाहतोय असे आदरणीय अवधूत नखादे यांचं आपण इथे सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अक्काजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अवधूतजी नखादे यांचं या ठिकाणी मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय, सन्मान करतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी आपला संघ देखील दाखल केलात आणि त्याच वेळेला या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं प्रथम मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मैत्री दशक 2023 पर्व 3. तसेच नीरज भोसले त्यांचा संघ देखील आपण उद्याच्या दिवसाला पाहणार आहोत. थेरोंडा संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखल केलाय. तर नीरज भोसले आपणच विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपला इथे सुद्धा यथोचित यथायोग्य आपण सत्कार करणार आहोत. विनंती असेल आपण मंचावरती उपस्थित व्हायचं आहे कारण उद्या त्यांचा संघ थेरोंडा या स्पर्धेमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल आणि त्या संघाचे संघ मालक नीरज भोसले. मित्रांनो, वयाने खूप लहान आहेत परंतु त्यांचा संघ आपण सातत्यानं नेहमी पाहत असतो. एपीएल ला देखील त्यांचा संघ आपण पाहिला.
तर रुपेश म्हात्रे आपणास विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी नीरज भोसले यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. टेनिस क्रिकेटचे मित्रमंडळी खूप वेडे आहेत. नेहमीच चांगल्या खेळाडूंना ते एक चांगला प्लॅटफॉर्म देतात, संधी देतात. त्यांचा संघ आपण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिला आणि उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. असे नीरज भोसले वयाने खूप लहान आहेत परंतु खूप चांगल्या पद्धतीचं प्रत्येक खेळाडूला संधी ते प्राप्त करून देतात. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं वळूया. बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती माझे स्कोर मित्र अर्थातच इंजिनियर मयुरेश सारंग मला कळवत आहेत की ते 23 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि गोलंदाज पार्थ घरत वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज बॅटिंग करताय प्रवीण, ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार सुद्धा पाहिला आणि अप्रतिम असा खेळ मात्र मैदानामध्ये करावा लागेल. कारण अजूनही मित्रांनो आपल्याकडे 10 चेंडू शिल्लक असणार आहेत. या 10 बॉलमध्ये जर चांगली धावसंख्या आपण उभारली तर खऱ्या अर्थानं हशिवरे संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल. पारगत पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेला कोलो टप्प्याचा बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक रोहित पाटील जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल. 24 धावा धावफलकावरती आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघादरम्यान आपण पाहिलं तर या ठिकाणी क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये रोहितने 5 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये पार्थने 9 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये वैभवने प्रभावित केलं, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये पार्थ आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, एक सटीक यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला मात्र फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज पार्थ. अजूनही या षटकातील शेवटले 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पार्थ घरत, ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे किंवा त्याच वेळेला लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन तो सातत्याने करत असतो आणि आज आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. कारण जेव्हा तो दुसरं षटक हाताळत होता तेव्हा 9 धावा खर्च केल्या आणि या चौथ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक वाईट बॉल जरूर आला परंतु आतापर्यंत ज्याने 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. इतर 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा हात जमिनीला समांतर, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 नेबर धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजूनही या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकामध्ये किंवा या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चौकार जरूर पाहायला मिळाले परंतु एकही षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा आतल्या दिशेने वळवायचा प्रयत्न केला. बॅकफुटला जाऊन येथे ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मागे प्रचंड वेग आपण पाहतोय आणि त्याच वेळेला परफेक्ट लाईन आणि लेन यावरती गोलंदाजी पार्थ घर त्यांची पाहायला मिळते. अंतिम बॉल या षटकातील. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका. या बॉलवरती चेंडू आपण बघितलं तर बाउंड्रीच्या बाहेर येतोय. षटकार. विनंती असेल मैदानामध्ये उपस्थित आदरणीय मकरंजी नाईक, आपण व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय मकरंजी नाईक. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. सर्व नवीन जे क्रीडा रसिक आहेत किंवा युट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक आज कामानिमित्त बाहेर आहेत परंतु आमच्या समवेत जॉईन झालेले त्या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण आपण सुद्धा एक प्रमुख घटक आहात. युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा या स्पर्धेला येत आहेत. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून मात्र केलं जात आहे. माझ्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये मयुरेश सारंग, समालोचकाच्या भूमिकेमध्ये ज्यांचं नाव अगदी महाराष्ट्रामध्ये आणि वेस्ट बेंगॉल पर्यंत पोहोचलं असं यासीन मर्चंट सर. टायमिंग इथे मात्र समाप्त झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक खेळाडू हा एक्स्ट्रा 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. ही नोंद मात्र
कुबेर 11 अलिबाग या संघाने घ्यायची आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल, त्याच्यामुळे प्रत्येक संघाला मी ही सूचना करेन की आपल्याला 5 षटकांसाठी 25 मिनिटं देण्यात येतील, परंतु आपली पहिली 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत. जर 21 मिनिटं लागली तर तुम्हाला एक खेळाडू हा एक्स्ट्रा 30 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तर अंतिम ओव्हर, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा आलेल्या आहेत. तर अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज विराज आपण पाहतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा. विराज पेरेकर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती इथे मात्र गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल विराज भगत यांनी वाईड फेकलाय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने धावफलकावरती आपण पाहिलं तर 32 धावा, 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. एका बाजूला कुबेरेनो अलिबाग तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा थरार मैदानामध्ये पाहतोय. मैदानाच्या सभोवताली सर्व आपण दिग्गज व्यक्तिमत्व पाहतोय. त्यांची बॅनर प्रशांत शेठ नाईक, त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, तसेच अमीरदादा ठाकूर. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या बॉलवरती आपण इथे पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तसेच ॲडव्होकेट सुजयजी घरत, तसेच अमितदादा नाईक, आकाजी राणे या सर्वांची बॅनर आपण या मैदानाच्या सभोवताली पाहतोय, ज्यांची कामगिरी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि क्रीडा स्पर्धेमध्ये देखील पाहिलं तर आता मात्र येथे खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन. फुल टॉस बॉल, परंतु बॅटची इन लिडिंग एज. इथे पुन्हा शॉर्ट फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज येथे प्रवीण. बॅक टू दी पेव्हिलियन. जण देखील विनंती असेल, जेव्हा आपण मैदानामध्ये प्रस्थान करताय तेव्हा फास्ट मात्र जायचं आहे, कारण आपण अपोजिट संघाला इथे मिनिटे दिलेली असतात. त्याच्यामुळे वेळ वाचवणं हे फलंदाजाच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे जो बॅटर मैदानामध्ये प्रवेश करेल त्याने त्वरित खेळपट्टीवरती जायचं आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत 33 आलेल्या आहेत आणि 4 विकेट्स, 6 विकेट्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावलेल्या आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. गोलंदाज विराज भगत सज्ज होतोय. स्ट्रायकिंगवरती फलंदाज या ठिकाणी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु गुडलेन स्पॉटवरून चेंडू आपण पाहिलं तर इथे मिडल स्टॉप वरून जातोय. पंचांकडे मागितली होती दाद, परंतु त्याला साथ मात्र मिळत नाहीयेत. फक्त बिमर आणि रनआउट साठीच तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार आहे, बाकी कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला रिव्ह्यू मात्र घेता येणार नाहीये. यावेळेला पंचांकडे दाद मागितलेली आहे. आता मात्र वाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 धावाने पुढे सरसावेल. 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. मैदानामध्ये थोडंसं डिस्कशन, नक्कीच योग्य तो निर्णय या ठिकाणी पंच मात्र देणार आहेत. पंच सुद्धा या ठिकाणी नावाजलेले आहेत. विशाल पाटील, मॅन फ्रॉम पनवेल, ज्याने खूप मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. पंचांची भूमिका असू द्या किंवा ॲज अ खेळाडू म्हणून सुद्धा तो खूप वर्षांचा अनुभव. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संकेश ढोले, मॅन फ्रॉम थळ. तसेच
यानंतर होणारा सामना यातील विजयी संघ आणि त्याच्या विरोधामध्ये खेळणारा संघ तो म्हणजेच अमित दादा नाईक पुरस्कृत जे बारांचा देव नौखार या दोन्ही संघादरम्यान आपण सेकंड राऊंडचा सामना मैदानामध्ये खेळवणार आहोत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस मैत्री चषक वर्सोली 2023 पर्व तिसरं आणि आयोजकांचा आभार कारण बरेचसे आयोजक मित्रांनो आयोजन करण्याचा प्रयत्न करतात. एक पर्व होतं नंतर दुसरं पर्व होतं आणि नंतर सामने बंद करतात कारण ते जमत नसतं. परंतु या ठिकाणी सलग 3 वर्ष ॲडव्होकेट सुजयदादा घरत आणि त्यांच्या समवेत आकाजी राणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांचा आभार व्यक्त करतोय की सलग 3रं वर्ष एक मैत्रीचा संदेश तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहात. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री कशा पद्धतीने असते ही प्रशांत शेठ नाईक आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांची मैत्री आपण पाहू शकता. आणि त्याचमुळे आपण या स्पर्धेचं किंवा या चषकाला नाव दिलेलं आहे मैत्री चषक. अंतिम षटक चालू आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न इथे छोटू बऱ्याच वेळामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती मात्र फलंदाज बा. थोडीशी बॅकफुटवरती म्हणावे लागेल कारण अंतिम ओव्हर चालू आहे. धावफलकावरती धावा 34 आलेल्या आहेत. अजूनही या षटकातील शेवटले 2 चेंडू असणार आहेत. या 2 बॉलवरती जर चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारायची असेल तर दोनही मोठे फटके खेळावे लागतील. टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000 आणि तसेच या स्पर्धेसाठी जी मालिका वेळेसाठी जी आपण सायकल पाहतोय ही सायकल आपल्या अलिबाग तालुक्यामधील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांचा संघ आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतोय ज्याने मोठमोठे जे खेळाडू असतात जे अलिबाग तालुक्यामध्ये नेहमी आणत असतात असे शाबीरबाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल इथे मात्र पंचांकडे अपील देखील होताना पाहिली परंतु या बॉलवरती मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. बॅट कट आहे क्षमा असावी इथे बॅट लागली होती आणि 35 रन्स 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि या सत्रातील अंतिम बॉल एखादा मोठा फटका इथे चांगला फायदेशीर ठरू शकेल. तो प्रयत्न मात्र मनीष मोकल यांना करावा लागेल. आदरणीय राजेश माळी आणि आदरणीय यतीन वर्तक दोघांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण आसन नसतं व्हायचं आहे. तर अंतिम बॉल पहिल्या सत्रातील आपण पाहतो मैदानामध्ये विराज भगत अप्रतिम असं षटक. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. इथे अर्थातच यस्टनचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय आणि डीजेला संधी. म्हणजेच ही खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना या ठिकाणी सहाय्य करते परंतु फलंदाजाचा सुद्धा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये मोन्याने 24 धावा एकट्याने या ठिकाणी काढलेले आहेत. त्याच्यामुळे जर फलंदाजी सुद्धा चांगली केली तर होऊ शकेल. तर येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी माझे स्कोअर मित्र मला कळवत आहेत की 36 धावेची गरज ही अर्थातच पिंटा शेट यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. कुबेर एरियो अलिबाग या संघाला आहे. तर सर्वांचं लक्ष या सामन्यावरती असणार आहे. स्पेशली पंकज यादवची बॅटिंग कशी असेल हे पाहण्यासाठी त्याचे सर्व फॅन फॉलोअर्स यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील त्यांचा सुद्धा आभार. कारण पंकज जाधव जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतो तेव्हा यूट्यूबवरती सुद्धा पाहण्याची संख्या ही नेहमीच वाढत असते. तसेच मैदानामध्ये सुद्धा एक क्रिकेटचा माहोल क्रिएट होत असताना एका बाजूला आपण पाहिलं तर वर्सोली गाव पाहतोय दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पश्चिम किनारपट्टी आणि या दोघांच्या मध्ये अर्थात निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे सुंदर अद्भुत असं हे मैदान. तर आपण लगेचच वळूयात यासिन सरांकडे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच आकाजी राणे यांचं सुद्धा काही मनोगती व्यक्त करणार आहेत. धन्यवाद.
धन्यवाद. ह्या मैत्री चषकचा हाच तर आपल्याला हे आहे की आपल्या इकडचा खेळाडू जसा पंकज असेल, मोन्या असेल, तर यांनी पुढे गेलं पाहिजे आणि बाहेर अलिबागच्या बाहेर नाही तर जिल्ह्याच्या बाहेर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव झालं पाहिजे. हाच तर आपला एक मेन कन्सेप्ट असतो की अशा गुणी खेळाडूंना आपण एक प्लॅटफॉर्म करून देऊ आणि प्रत्येक माणूस हा म्हणजे प्रत्येक खेळाडू असेल. आता पंकजचं नाव झालं म्हणून तू पंकजच नाही तर बाकीचे पण खेळाडू चमकतात, तर त्यांना पण यूट्यूबच्या माध्यमाने आपण सर्वांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आयोजन फक्त आणि फक्त कुठल्या राजकीयासाठी नाही तर कोणासाठी नाही, तर हे फक्त क्रीडा रसिक आणि त्या क्रिकेटरसाठी आहे, जे मैत्री ग्रुप हे सातत्याने पुढे जपत आले आणि पुढे जपणार, हा एक विश्वास इथे या टायमाला दर्शवतो. धन्यवाद. नक्कीच राजकारण विरहित ही स्पर्धा आहे, कारण या ठिकाणी फक्त खेळाडूला चांगला दर्जा देण्यासाठी किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे. मी नेहमीच म्हणत असतो की जर कलाकार कोणताही असू द्या, मग तो राजकारणामधला असू द्या, समाजामधला असू द्या किंवा सांस्कृतिक क्षेत्रामधला असू द्या, त्याला चांगला प्लॅटफॉर्म लागतो. जर प्लॅटफॉर्म नाही दिला तर त्या कलेला शून्य किंमत असते. परंतु तुमचं जे आयोजन आहे, प्रत्येक पर्वाला तुमच्या माध्यमातून काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं. की जसं की या जर आपण पर्वाचा विचार केला तर प्रत्येक संघाला तुम्ही बसण्यासाठी या ठिकाणी मंडप अर्थातच पेंडॉल आहेत आणि त्या पेंडॉलवरती प्रत्येक संघाचं नाव आहे किंवा बऱ्याचशा ज्या अशा नवीन संकल्पना आहेत ते तुमच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं मैत्री चषक या चषकाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतलं जातं. तर द्वितीय सत्रामध्ये काय होणार, जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असताना ज्यांचा आवाज आपण वेस्ट बेंगॉलमध्ये ऐकलात असं यासिन सर यांना मी विनंती करतोय की आपण समालोचन करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद निशांत. जिंकण्यासाठी फक्त 36 धावांची गरज. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच या सामन्यातील विजेता आणि पहिल्या सामन्यामधील विजेता या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं, जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में रोहित पाटिल और उनके साथी बल्लेबाज प्रसाद चेवले कुबेर 11 अलीबाग की जानिब से बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं रोहित पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर प्रसाद चेवले. गेंदबाजी की जिम्मेदारी पिंटिया के ऊपर. जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद जरूर थी. ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने का प्रयास था, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और मिड ऑन की दिशा में उस गेंद को बहुत ही जबरदस्त तरीके से फील्ड किया था सचिन ने और उसी एक्शन में थ्रो भी दिया था. आउट होने का खतरा साफ यहाँ पे मंडरा रहा था. बाल बाल बच गए. जैसे वैसे एक रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ डेंजर जोन की तरफ प्रसाद चेवले दौड़ रहे थे और ये पहला रन स्कोर कार्ड पर लगता हुआ. 5 ओवर का ये मुकाबला, 36 रनों की जरूरत. आसानी के साथ इस मैच को जीत सकते हैं कुबेर 11 अलीबाग, ऐसा पहली नजर में प्रतीत होता हुआ. मगर दोस्तों, क्रिकेट का खेल बहुत ही अद्भुत खेल है. क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल है. इस क्रिकेट के खेल में कब क्या होगा इसके बारे में बताना असंभव के करीब हमेशा माना गया और इसी वजह से एक एक रन, एक एक गेंद बहुत ही कीमती होती है. देखिए, पहले ओवर में पिंटिया ने अब तक बल्लेबाजों को रोक के रखा है, थामे रखा है. 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं और ये चौथी गेंद भी बिंदी आती हुई. अगर इसी तरह से गेंदबाजी करते रहेंगे तो बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बढ़ेगा और बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में अगर चूकते हैं तो यहाँ पे विकेट चटकाने का मौका भी यहाँ पे क्रिएट हो सकता है. हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी एक एक्सपीरियंस गेंदबाज ही कर सकते हैं. बहुत ही कमाल की गेंदबाजी. हालांकि पिंडिया पाटिल अक्सर तीसरा या चौथा ओवर डालने के लिए
सुपरिचित है, मगर आज उनके कैप्टन ने देखिए थोड़ी सी अलग रणनीति यहाँ पे अपनाई है। पहला ओवर, पहली गेंद उनके हाथों में थमाई है। जी हाँ, इस मरतबा आखिरकार जोरदार प्रहार तो किया है बॉलर के सर के ऊपर से। गेंद कैच लगने का सुनहरा मौका हो सकता था, कैच ड्रॉप यहाँ पे हुआ है। हालांकि पुरजोर कोशिश की, मगर ये कैच लपकना बहुत ही जरूरी था, क्योंकि उनको यहाँ पे मात्र 36 रन सेव करने हैं, बचाने हैं। इस मैच को अगर जीतना है तो कि इसी तरह के कैच को कैच में तब्दील करना होगा। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 4 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत, शानदार आगाज यहाँ पे होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम अवधूत नखाते पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हस्टिवरे, क्योंकि हर ओवर में तकरीबन 7.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा माना गया है टेनिस क्रिकेट के दुनिया में ये औसत। मगर पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहाँ पे 4 ही रन खर्च किए हैं पिंटिया ने। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रणय, बॉन्ड नाम से पहचाना जाता है इस खिलाड़ी को। पुलिस में कार्यरत है, रायगढ़ पुलिस में, मगर अच्छी गेंदबाजी, शानदार बल्लेबाजी करने के लिए ये ऑलराउंडर खिलाड़ी जाना जाता है। आज उनका इम्तिहान होगा, आज सही मायनों में उनकी कसौटी होगी, क्योंकि यहाँ पे बल्लेबाजों को रोक के रखना है, थामे रखना है, बड़े स्ट्रोक से वंचित करना है, महरूम करना है। जी हाँ, इस बीच फुलर लेन डिलीवरी जरूर थी, उसे फ्लिक किया है डीप मिड विकेट की दिशा में, कारपेट के सहारे उस गेंद को खेला था। बहुत ही शानदार ऑन ड्राइव हमें देखने को मिला प्रसाद चेवले के जानिब से, मगर डीप मिड विकेट में पिंटिया चट्टान की तरह खड़े थे। बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा। अगर एक रन यहाँ पे आता है तो गेंदबाजी करने वाली टीम के हौसले यहाँ पे बढ़ेंगे। रोहित स्ट्राइकिंग गेंद पर, जी हाँ, फुल टॉस गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला, गेंद के नीचे आने की कोशिश थी सचिन की, मगर गेंद हालांकि यहाँ पे जीत गई वहां के फील्डर के सर के ऊपर से। दर्शक दीर्घा में सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। देखिए फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए, और एक आसान सा कैच मनीष मोकल उस गेंद के नीचे, और इसी के साथ ये पहला झटका रोहित पाटिल के रूप में लगता हुआ कुबेर 11 अलीबाग को। हालांकि कैच के नीचे प्रज्वल आए थे, शॉर्ट कवर में फील्डिंग कर रहे हैं प्रज्वल। बहुत ही बढ़िया तरीके से कैच लपकते हुए हमें देखने को मिले। रोहित पाटिल आउट होने के बाद वन डाउन बल्लेबाज पंकज जाधव, जिस बल्लेबाज के ऊपर सारी जिम्मेदारी होगी और हम सभी की निगाहें उनके ऊपर होगी कि अब ये बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे, इसके ऊपर इस मैच का रिजल्ट यहाँ पे निर्भर होगा। क्योंकि अगर इस खिलाड़ी का विकेट जल्द से जल्द यहाँ पे चटकाते हैं तो फिर से एक बार हमें इस मैच में नया मोड़, नया ट्विस्ट देखने को मिल सकता है। क्योंकि बड़े बल्लेबाज है, नामचीन बल्लेबाज है, महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर, भारत और भारत देश के बाहर भी उन्होंने अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है। और इसी वजह से अब इस मैच को अगर जीतना है तो किसी भी तरह से विकेट चटकाने होंगे। मगर इस बीच फुल टॉस गेंद, और पंकज जाधव ने आओ देखा ना ताओ खेल दिया उसे डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पिंटिया ने जो कमाया अब यहाँ पे प्रणय गवाते हुए, क्योंकि 2 छक्के इस ओवर में हमें देखने को मिले। जैसे ही बड़े बल्लेबाज उनके सामने आए, स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव जो एक क्रिएट होता है वो
मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे साफ झलकता हुआ। प्रणय को सुधार लाना होगा। जी हाँ, इस तरह से अगर गेंदबाजी करेंगे तो ही मैच में वापसी हो सकती है। बहुत ही बढ़िया वापसी। हालांकि गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद इस मर्तबा बाहर की तरफ गेंद को निकालने में, कट करने में कामयाब हुए थे प्रणय अपने तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। गेंद को कट करने की क्षमता इस खिलाड़ी में है। स्लोवर वन गेंद, उंगलियों का किस तरह से इस्तेमाल किया जाता है, गेंद के ऊपर किस तरह से उंगलियां फेरी जाती है, ये सारी चीजें उनमें मौजूद। मगर इस मर्तबा फिर से एक बार ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर उस गेंद को फिर से एक बार हवा के रास्ते खेल दिया है। डीप स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर पंकज जादव के बल्ले से आता हुआ छक्का। रन खर्च किए थे गेंदबाज पिंड्या ने, मगर प्रणय पाटिल काफी खर्चीले साबित हुए। उन्होंने 19 रन खर्च किए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 23 रन स्कोर कार्ड पर। तकरीबन 11.50 के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं, जो कि कुबेर 11 अलीबाग के लिए अब एक राहत की सांस जरूर है। ये मैच जीतने की लालसा और उनके डगआउट में उल्लास भरा वातावरण हम देख सकते हैं। खुशी की लहर यहाँ पे देख सकते हैं, क्योंकि इस ओवर में 3 छक्के हमें देखने को मिले। रोहित पाटिल के बल्ले से 1 छक्का और पंकज जादव के बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। मनीष मोकल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। ये ओवर अब क्रूशल होगा, ये ओवर निर्णायक होगा। अगर इस ओवर में 2-3 बल्लेबाजों को अगर आउट करते हैं ये गेंदबाज, तो फिर से एक बार इस मैच में रोमांच बढ़ सकता है, रोमांच लौट सकता है। अभी भी 3 ओवर आने बाकी हैं। 13 रनों की और जरूरत। 18 गेंदें और 13 रन। मनीष बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, अच्छी गेंद, मगर बल्लेबाज प्रसाद चेवले सेंसिटिव बल्लेबाजी करते हुए बहुत ही बढ़िया तरीके से उन्होंने उस गेंद को ड्राइव करने की कोशिश की। हालांकि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही थी। प्रवीण डाकी जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त है 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया है। अब जीतने के लिए 17 गेंदें और 12 रनों की जरूरत। मनीष मोकल, अगली गेंद फिर से एक बार पंकज जादव के लिए। जी हाँ, शानदार ड्राइव देखने को मिला, खूबसूरत कवर ड्राइव, गेंद डीप कवर की दिशा में। हालांकि पिंड्या वहां पे मौजूद, मगर पिंड्या जब तक फील्ड करते तब तक 2 रन लेने का यहाँ पे मौका पंकज जादव और प्रसाद चेवले के पास। चहलकदमी के साथ, आसानी के साथ यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं। जल्दबाजी करने की यहाँ पे कोई जरूरत नहीं है, ये दोनों भी बल्लेबाजों ने समझ लिया है, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों के पास अच्छा खासा एक्सपीरियंस है किस तरह से मैच को जीता जाता है। जी हाँ, इस मर्तबा जल्दबाजी, हालांकि ये स्लोवर वन और फुल टॉस गेंद थी, पूरी तरीके से चक गए थे यहाँ पे पंकज जादव। स्विच हिट खेलने की कोशिश थी, उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा पैड से टकराई थी। हल्का सा अपील जरूर, मगर ऑप्शन के शायद बाहर थे और इसी वजह से बाल बाल बच गए पंकज जादव। तीसरी गेंद यहाँ पे बिंदी आती हुई, फिर से एक बार उल्टे हाथ से खेला है। जो शॉट पहले ही उनके दिल और दिमाग ने खेल चुका था, उस शॉट को एग्जीक्यूट किया है। गेंद डीप थर्ड मैन सीमारेखा के बाहर 4 रन के लिए। मयूरेश सारंग हमारे गुणलेखक हमें बताते हुए कि अब जीतने के लिए मात्र 6 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य था और उस लक्ष्य का पीछा करते हुए मंजिल तक अब तकरीबन पहुंच चुके हैं, ऐसा नजर आता हुआ। जीत की सुगंध यहाँ पे उन्होंने सूंघी होगी। इस बीच अच्छी गेंद थी, उसे सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में उस गेंद को फील्ड किया, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। मगर बल्लेबाजी करने वाली टीम कुबेर 11 अलीबाग के ऊपर किसी भी तरह का यहाँ पे दबाव नहीं है, क्योंकि अभी भी उनके पास 13 गेंदें मौजूद है। 13 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत। क्या यहाँ पे चमत्कार देखने को मिलेगा?
जी हाँ, हवा में गेंद जरूर है मगर स्विच हिट बनाकर उस गेंद को खेला है डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4 तो होगा बेड़ा पार। से हम इस नाम से इस टीम को खेलते हुए अक्सर हर मैदान पर देखते हैं, सचिन। जी हाँ, इस मर्तबा देखिए स्कोप करने की कोशिश की और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को बिहाइंड द विकेट खेला है डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। यो कंजा सुपला, इस तरह से ये शॉट और इसी के साथ 4 रन। सेकंड राऊंडचा पहिला सामना इथे खेळवणार आहोत। मी सन्माननीय प्रतीकजी वार्डे यांना विनंती करणार आहे, सर या आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर